नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, आपल्याला जे जन्म मिळाला आहे ते जिंकण्यासाठी, हारण्यासाठी नाही. आणि जिंकण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या वेळेच्या अगोदर केल्या पाहिजेत. सगळी लोक जिंकत नाहीत आयुष्यामध्ये, काही लोक फेल होतात. त्याचं कारण आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपलं शिक्षण संपतं, आपलं वय 22, 23, 25 असतं आणि आपण पैसे कमवायला लागतो, नोकरी, व्यवसाय, टेम्पररी नोकरी, परमनंट बिझनेस, त्यावेळेस आपण बचत करत नाही. सुरुवातीला आपल्याला वाटते एन्जॉय करायचं लाईफ, आणि त्याच्यामुळे आपलं खर्चात वाढ होते, ऑटोमॅटिक वाढते. उत्पन्नापेक्षा खर्च 99% लोकांचा जास्त आहे, आणि खर्च कमी करायचं हे आपल्याच हातात आहे. मित्रांनो, पैसे तर प्रत्येकाला जास्त मिळावे वाटतात, त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न पण करतो, नोकरी, व्यवसाय, शिक्षण घेतो, परंतु पैसे आपल्याला पाहिजे तेवढे मिळत नाहीत. परंतु खर्च आपल्याला किती करायचं हे स्वातंत्र्य आहे. मित्रांनो, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, परंतु ज्या आपल्या हातात आहेत त्या केल्या पाहिजेत. 99% लोक हातात आहे ते करत नाहीत, आणि 1% प्रॉब्लेम असतो, त्यालाच तो मोठा प्रॉब्लेम म्हणून आपल्या आयुष्याचा खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण करतात. मित्रांनो, सगळं काही आपल्या हातात असतं. प्रत्येकाला जन्म मिळाले जिंकण्यासाठी, हारण्यासाठी नाही. आणि जे लोक यशस्वी झालेत, ज्ञान कमवलं, पैसा कमवला, त्या लोकांच्या पाठीमागचा इतिहास पहा तुम्ही. आपण ते बॅकग्राऊंड बघत नाही. एखाद्या व्यक्तीचं, एखाद्याला पगार जास्त आहे किंवा एखादं चांगलं शिक्षण घेतलं आहे, ते फक्त त्याचा फायदा दिसतो. मित्रांनो, 99% लोकांना प्रॉफिट दिसतो, परंतु त्याच्या पाठीमागे त्या माणसाने किती त्रास घेतला आहे, काय प्लॅनिंग केलं आहे, त्याचे विचार आचार आपण कधीच बघत नाही. आणि त्याच्यामुळेच आपण त्याचा काय असतं, प्रत्येकाला एखाद्याचा हेवा वाटतो. एखाद्याने चांगलं काम केलं, पैसे कमवले, ज्ञान कमवलं, तर त्याचं कारण ते आहे की आपण आयुष्यभर ह्याच गोष्टीमध्ये वेळ वाया घालवलेला असतो. स्वतः आपल्याला चांगलं बनण्यासाठी आपण स्वतः विचार केला पाहिजे. कुणाचं तर ऐकून सुधारणा होत नाही. बऱ्याच लोकांची सुधारणा होत नाही, कारण मनचे विचार खूप चांगले पाहिजेत. आणि जिंकण्यासाठी जन्म आपला आहे, हारण्यासाठी नाही. आणि दुसऱ्याला मदत करण्यासाठी आपल्याला जर वेळेचं आपण जर प्लॅनिंग नाही केलं, आपण वेळेत नाही बदलून, वेळेत नाही चांगलं काम केलं, तर आपल्याला दुसऱ्याला श्रीमंत बनवण्यासाठी आयुष्यभर काम करावं लागतं. आता बघा ना, बरेच लोकांना पेमेंट कमी का आहे, बऱ्याच व्यक्तीला आर्थिक त्रास का होतो, कारण ज्यावेळेस आपल्याला ज्या गोष्टी करायला पाहिजे त्यावेळेस आपण करत नाही. आपण त्यावेळेस त्याला टाईमपास म्हणून बघतो. आता मी गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे. आम्ही चांगलं सांगितलं की काही लोक, त्यांना मजा वाटते, खेळवाखेळी करतात, ही तारीख ते तारीख, त्यांनी आमचा टाईमपास केला, त्यांच्या जिंदगीचा टाईमपास होतो मित्रांनो. कारण ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट सिरियसपणे घेत नाही, प्लॅनिंग करत नाही, इम्प्लिमेंट करत नाही, तर त्याचे दुष्परिणाम स्वतःला असतात, सांगणाऱ्याला नाही. एखाद्या डॉक्टरनीच औषध गोळ्या सांगितल्या, पथ्य सांगितलं, आणि रुग्णानं जर ते नाही ऐकलं तर काय होतं? डॉक्टरचं नुकसान नाही, रुग्णाचं नक्की आहे. जसं शाळा कॉलेजमध्ये शिक्षण दिलं जातं, आपण जर ते व्यवस्थित समजून नाही घेतलं, अभ्यास नाही केला, तर नुकसान शाळेचं नाही, आपलं आहे. टेम्पररी शाळेचं आहे, कारण ज्या शाळेचा रिझल्ट चांगला असतो, पर्सेंटेजमध्ये मुलं चांगली येतात, त्या शाळेचं नाव होतं. थोडाफार इफेक्ट पडतो, परंतु जास्त इफेक्ट आपल्याला आहे. 99% इफेक्ट न ऐकणाऱ्याला असतो मित्रांनो. आणि आता 99% लोक हेच आहेत. मित्रांनो, काय होतं, बचत करा म्हणून सांगितलं की बरेच लोकांना वाटते तुम्हाला प्रॉफिट मिळतो. 99% लोक असे आहेत. प्रॉफिट कुणाला मिळतो ह्याच्यापेक्षा आपल्याला काय इफेक्ट होतो हे बघितलं पाहिजे. आपलं आयुष्य बर्बाद होतं. मित्रांनो, चांगलं शिक्षण नाही घेतलं तर काय होतं, कमी पगारात काम करावं लागतं, आणि पुन्हा ते दिवस बदलता येत नाही. तसंच आहे आयुष्यामध्ये, 2 चान्स असतात, एक एज्युकेशन आणि एक पैशाचा चान्स. ज्यावेळेस आपण पैसे कमवायला लागतो त्यावेळेस जर आपण काटकसर करून बचत नाही केली, आणि बचत जर योग्य ठिकाणी नाही केली, आता लोक जी फसतात त्याचं कारण आहे की चुकीच्या ठिकाणी आपण बचत करतो. बचत गॅरंटेड पाहिजे, कारण आयुष्यात गॅरंटेड खर्च आहेत, गॅरंटेड महागाईने वाढते, आणि आपल्या जिम्मेदाऱ्या गॅरंटेड आहेत, त्या टाळता येत नाही. आणि ह्या जिम्मेदारी पार पाडण्यासाठी आपल्याला जी परमेश्वराने दिला वेळ, आयुष्य, ही काय आपण विकत आणलेलं नाही, विकत घेता येत नाही, त्याचं दुकान नाही, ते कमी होत चाललं आहे. नैसर्गिक संपत्तीचा आपण त्याचा योग्य वापर केला पाहिजे, वेळेला योग्य वेळी त्याचं महत्त्व कळालं पाहिजे, कारण निसर्गानं दिलेला वेळ आहे तुम्हाला. आपल्याला वेळ कुणालाच विकत घेता येत नाही, वाढवता येत नाही, कमी करता येत नाही. तो किती मिळाला आहे माहिती नाही. मित्रांनो, त्या वेळेचं विचार करून आपण
काम केलं पाहिजे. एखाद्याचं आपल्याला संपत्ती दिसते, एखाद्याचं ज्ञान कौशल्य दिसतं, पण त्याच्या पाठीमागं त्या व्यक्तीने किती प्रयत्न केला आहे, मेहनत केली हे दिसत नाही. आणि वेळीच जर आपण नाही बदललं तर आपल्याला वेळ बदलवत असते मित्रांनो. आता पैसे तर लागणार आहेत, परंतु पैसे बचतच करत नाहीत. जणू काय जो सांगणारा त्यालाच पैसे द्यायचे असं काही व्यक्तीला वाटतं. कारण दुसऱ्याच्या प्रॉफिटकडे बघितलं तर आपला प्रॉफिट कधीच आपल्याला मिळवता येत नाही मित्रांनो. जसं शाळा कॉलेजमध्ये अभ्यास नाही केलं तर चांगली डिग्री मिळत नाही, आणि ज्यावेळेस आपण कमवायला लागलो त्यावेळेस बचत नाही केली तर परत तो चान्स कधी येत नाही. मित्रांनो, आपण सर्वप्रथम पैशाची बचत केली पाहिजे, पैशाचं प्लॅनिंग केलं पाहिजे, पैशाविषयी ज्ञान पाहिजे. कारण अज्ञान असल्यावर काय होतं, नुकसान होतं. आता सगळे पैसे कमवतात परंतु पैसेच नसतात त्यांना, म्हणजे कुठं तर चूक होते, आणि ती सुधारण्यासाठी आपल्याला चान्स असतो, वेळ असतो, तो आपण गमावून बसतो. जसं मेडिकल लाईनमध्ये आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, औषध गोळ्या घेतो, तिथे गॅरंटी कसलीच नाही. शाळा कॉलेजमध्ये गॅरंटी नाही. आपण कोर्ट कचेरीमध्ये जातो, वकिलाला पैसे देतो, तिथं तुमच्यासारखा निकाल लागेल माहिती नाही. शाळा कॉलेजमध्ये मुलगा पास होईल, मार्क पडतील, नोकरी लागेल माहीत नाही, तरी आपण ते व्यवहार करतो. म्हणजे अनगॅरंटेड, जिथं कसलीच गॅरंटी नाही ते व्यवहार आपण रोज करतो ना. आपण जेवण करतो, पचेल का माहिती आहे का? परंतु LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था, इथं आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही, तरी करत नाही आपण. म्हणजे काय होतं, हे फक्त तुम्हाला वेळ निघून गेल्यास कळेल, आणि सांगणाऱ्याचं आपल्याला मजाक वाटते, त्याचा टाईमपास करतो आपण, आपल्या जिंदगीचा टाईमपास होतो. मित्रांनो, आज पैशाचा प्रॉब्लेम बऱ्याच व्यक्तीला आहे. त्याचं कारण आहे, कारण त्याचं नियोजनच करत नाही. एखादी गोष्ट आपण करत नसेल तर ऑटोमॅटिक प्रॉफिट मिळणार नाही, आणि निसर्गाचा नियम आहे. कारण आपण निसर्गाच्या आधारे जर चाललं तर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आयुष्यावर पैसे देणारं प्लॅन आहे, लवकरात लवकर करा. कारण खर्च करायचं तुमच्या हातात आहे, इन्कम तुमच्या हातात नाही. उद्या काय घडणार आहे माहिती नाही. स्वतःची फसवणूक आहे पैसे न ठेवणं म्हणजे, आणि चुकीच्या ठिकाणी ठेवल्यावर तर अतिशय मोठी फसवणूक आहे. आज 1-2% व्याज जास्त मिळतं आहे. आता म्युच्युअल फंड SIPमध्ये सध्या बरेच लोक, नवीन पिढी तर तिथंच गुंतवते. मित्रांनो, आपण हे ना जिम्मेदारीसाठी तयारच होत नाही. आपल्याला जिम्मेदारी नकोशी वाटते. आता बघा, पूर्वी 1-1 डझन मुलं राहायचे, आता 1-2 मुलंसुद्धा सांभाळता येत नाही, एवढा पेमेंट असून. त्याचं कारण आहे मानसिकता विचाराची. कारण विचाराची मानसिकता जर चांगली असेल तर तुमचं कर्म चांगलं घडेल, आणि चांगलं कर्म घडलं तर तुम्हाला प्रॉफिट होईल. आता बघा, आपण निर्जीव वस्तूला एवढं सांभाळतो, घराला कुलूप लावतो, दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, 2 व्हीलर 4 व्हीलरला आपण लॉक करतो, परंतु आपण ज्यांनी हे सगळं कमवलं व्यक्तीनं, त्या माणसानं, त्याला आपण सुरक्षित करत नाही, त्याच्या उत्पन्नाला सुरक्षित करत नाही. म्हणजे काय होतं, हे सगळे चांगले दिवस चाललेले कधी दिवस पलटी होतील सांगता येत नाही, आणि आपण ह्या एका ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर आपल्याला बाहेर कुणी काढणार नाही. मला सांगा, लोनची ऑफर येते आपल्याला, आपण लोन घेऊ नये असं नाही, परंतु तेच जर पैसे अगोदर बचत केली तर आपल्याला अर्धे पैसे भरावे लागते. 10 लाख पाहिजे असेल तर 5 लाख भरायचे, आणि लोन काढून व्याज देऊन आपल्याला आपलं उत्पन्न दुसऱ्याला वाटल्यासारखं आहे. मित्रांनो, आपल्याला ज्या आवश्यक गरजा आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपण मिनिमम प्लॅनिंग करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला पैसे कमवून शेवटच्या स्टेजला खूप मोठं नुकसान होतं. आपल्याला जी लागणार आहे, आपली जी जिम्मेदारी आहे, अन्न वस्त्र निवारा, याचे रेट तर आपल्याला वाढत आहेत दिवसेंदिवस. त्याच्यासाठी सुद्धा बरेच लोक प्लॅनिंग करत नाहीत, आणि त्याच्यामुळे आपल्याला उतार वयात खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. पैशाचा प्रश्न निर्माण होणं म्हणजे हे आपण तयार केलेला प्रश्न आहे, आणि एकदा 10-20 वर्ष निघून गेली तुम्हाला काही करता येत नाही. आज बघा, एकाच वयाची माणसं बघा, तुम्ही तुलना करा, तुमच्या लक्षात येईल, आजूबाजूला पहा, काही लोकांची प्रगती झाली, काही लोकांची नाही. मग हे असं का झालं? कामं तर दोन्ही लोक करतात, व्यक्ती करतात, प्रत्येक माणूस काम करतो, परंतु योग्य वेळी जर काम नाही केलं तर त्याची पनिशमेंट असते, शिक्षा. जसं आपण एखाद्या शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवतो इंग्लिश मिडियमला, आणि आपण पैसे भरतो, तरी आपण उशीर झाला तर आपल्याला मुलाला शाळेत एंट्री दिली जात नाही. लक्षात घ्या, आपल्याच पैशांना शिक्षण शिकवलं जातं, आपलेच पैसे आहेत, आपणच सगळं करतो, तरी आपल्यालाच, कारण शिस्तीचं जर पालन नाही केलं तर यश कधीच मिळत नाही. असंच आहे मित्रांनो, पैशाच्या बाबतीत बेशिस्त लोक वागतात, पैसे कर्ज काढून खर्च करतात. कशी सुधारणा होईल मला सांगा? निसर्गाचा नियम आहे, प्रत्येक गोष्टीला आयुष्य आहे. आपल्याला जेवढा पिरियड मिळाला आहे त्या पिरियडमध्ये जर आपण अलर्ट नाही राहिलं, जागे नाही राहिलं, प्लॅनिंग नाही केलं तर आपण 100% जीवनात फेल होणार. आता बरेच लोक शिक्षणात पण फेल होतात आणि व्यावहारिक जीवनामध्ये पण फेल होतात. मग अशा व्यक्तीला पुन्हा
सुधारणा होणं कठीण असतं मित्रांनो. मोठा आजार झाल्यावर माणूस वाचतो का? तशीच परिस्थिती आहे. आर्थिकदृष्ट्या कमजोर होणं म्हणजे पिढ्यानपिढ्या गरिबीचा वारसा दुसऱ्या पिढीला देणं असंच आहे. बघा लोक काही पिढ्यानपिढ्या गरीब आहे, त्याचं कारण हेच आहे. कारण आपल्या विचारामध्येच सगळं काही दडलेलं आहे. कारण विचारावर कर्म होतं आणि कर्मावर फळ मिळतं. जसं शेतकरी पेरणी करताना काय बाजरी पेरायचे, ज्वारी पेरायचे, सोयाबीन काय हे पहिलं डोक्यात येतं, नंतर तो प्रयत्न करतो सगळं. तसंच आहे, डोक्यात विचारच बरेच लोकांचे येत नाहीत चांगले, ना आले तर ते टिकत नाहीत. कारण चांगले विचार आणि चांगलं कर्म हे आपलं आयुष्य घडवत असतात मित्रांनो. आणि हे चांगल्या लोकांच्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं काही घडतं. आता काही लोकांना संगत कुणाची करावं हेच कळत नाही, काय खावं हे कळत नाही मित्रांनो. साधू संत आपले बरेच कीर्तन प्रवचनकार हेच सांगतात आणि आपण ऐकून तेवढ्या वेळापुरतं आपल्याला चांगलं वाटतं आणि परत आपण सोडून देऊन आपण पहिल्यासारखंच वागतो. आता बघा, पैसे कमवतात परंतु सगळ्याकडे पैसे नाहीत. ह्याचं कारण हेच आहे, कारण आपण ठेवतच नाही, ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी. आता घर, जागा, जमीन, सोनं, चांदी हे प्रॉपर्टी वाईट नाही मित्रांनो, परंतु ह्याच्यामध्ये गॅरंटी नाही. आता मला सांगा, 4 व्हीलर आपण घेतली 10 लाखाची, बाहेर आल्यानंतर त्याचे पैसे वाढतात का कमी होतात? मला सांगा, मग घेतात का नाही? आपण घेतो का नाही? 4 व्हीलर घेतो, 2 व्हीलर घेतो. प्रत्येक वस्तूची किंमत दिवसेंदिवस कमी होत चालली आणि स्वतःची पण किंमत कमी होत चालली. प्रत्येक माणसाची किंमत कमी होत चालली का वाढत चालली? मग ती कमी होणे ही नैसर्गिक गुणधर्म आहे मित्रांनो. माणूस असो किंवा वस्तू असो, त्याचं व्हॅल्युएशन कमी होतं, त्याचं आयुष्य कमी होतं. तर त्याला आपल्याला पैशाच्या माध्यमातून ती झीज भरून काढता येतं. आता बघा, एखाद्याला नोकरी लागली 30व्या वर्षी, तर तो रिटायरमेंटकडे चालला आहे रोज. हे तर झालं पैशाच्या बाबतीत, परंतु त्याचं आयुष्यसुद्धा कमी होत चाललं आहे. आपण बड्डे वगैरे करतो, हे एकदम अज्ञानपणाचं लक्षण आहे. बड्डे म्हणतो ना आपण, बड्डे नाहीच तो. तुमच्या जीवनातला दिवस कमी झाला, तुम्ही खुशाल पार्ट्या देताय, खर्च करताय, वेळ वाया घालवताय. काही लोक फटाके किती उडवत आहेत. फटाके उडवणे म्हणजे पैसे जाळणं आहे मित्रांनो. आणि नुसतं पैसे जाळणं नाही, स्वतःची संपत्ती जाळणं आणि दुसऱ्याला त्रास देणं. आवाजाचा त्रास होतो का नाही समाजामध्ये, प्रदूषण होतं मित्रांनो. सरकारला कायदे का करावं लागतात? आपल्या चुकामुळं, आणि त्या कायद्याला पळवाट काढली जाते. जसं हेल्मेटचा कायदा आहे, हेल्मेट नको म्हणून कृती समिती आहे. मित्रांनो, काय चाललं आहे ह्या सध्याच्या कलियुगामध्ये? चांगल्या गोष्टी करणं प्रत्येकाला जीवावर आलेलं आहे, नकोच वाटतं, आणि त्याच्यामुळे हे बर्बादी होती. एका अभंगामध्ये सांगितले, तुझं आहे तुझं पाशी जागा चुकलास. ह्याचा अर्थ काय? तुमच्याकडं सगळं काय आहे, परमेश्वरानं तुम्हाला परिपूर्ण करून जन्माला घातलेलं आहे, आयुष्य पण दिलेलं आहे. हे सगळं आपण वाटोळं करतो. समाजासाठी सुद्धा आपण आदर्श पाहिजे. स्वतःची प्रगती केली तर काही लोकांना बघवणार नाही, परंतु काही लोकांची सुधारणा होती बघून. आपण चांगल्या माणसाच्या सान्निध्यात राहिले तर आपल्या जीवनाचं सोनं होतं मित्रांनो. आपण चांगलं ऐका, चांगलं करा, आहार चांगला घ्या, पैशाची बचत करा. कारण पैसे कमवायचे एक दिवस बंद होणार आहे, आपण म्हातारा होणार आहे, हे खरं आहे. आणि ह्याच्यासाठी आपण फसवणूक करतो आहे. बरेच लोक हारण्यासाठी प्रयत्न करतात, जिंकण्यासाठी करत नाहीत, म्हणूनच हारतात ती. आपल्या ॲक्टिव्हिटीज, आपले ॲक्शन, आपले विचार, आपलं कर्म, आपण वेळ वाया घालवतो. बरेच लोक टाईमपास करतात ना मित्रांनो. एखादं रोजंदारीवर माणूस काम करतो ना, कारण त्याला वेळेचे पैसे मिळतात. एखादा नोकरदार असतो, त्याला वेळेचे पैसे मिळतात, मग तो वेळ घालवतो कसा तर टाईमपास करतो. तसंच आहे, आपल्याकडे इफिशियन्सी जपली जात नाही. जसं एखादं डिग्री झाल्यानंतर स्किल पाहिजे, त्याच्यावर पेमेंट असतं. तुमच्या डिग्रीवर पेमेंट नाही मित्रांनो, डिग्रीवर एंट्री आहे. कुठल्याही कंपनीत गेलात, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, तर तुमचं प्रमोशन, तुमचा पगार, हे मी जे सांगतो ते हे नवीन नाही मित्रांनो, परंतु तुम्हाला आठवण करून देतो आहे. पैशाचं पण तसंच आहे. आपल्याला पैसे लागणार तरी आपण ठेवत नाही. आता तर सरकारी नोकऱ्यात पेन्शन नाही, कामाची गॅरंटी नाही, पगार योग्य मिळत नाही, किती दिवस चालेल कंपनी माहीत नाही, परंतु अन्न, वस्त्र, निवारायचा खर्च वाढत आहे. मित्रांनो, जीवनात हारायचं का जिंकायचं हे आपल्याच हातात आहे. आणि जिंकण्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे, LIC ऑफ इंडियाची पॉलिसी आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पॉलिसी तुम्हाला एक वरदान आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये जिंकण्यासाठी सगळं लिहून दिलेलं आहे. आणि हारायची वेळ आली तर ते स्वतः तुमचं नुकसान भरून देतात. मेडिक्लेम पण तसंच आहे आणि LICची पण पॉलिसी आहे. आणि काहीच नाही झालं तर तुम्हाला व्याजासहित पैसे मिळतात. काय प्रॉब्लेम काय आहे? लिक्विडिटी आहे, पैसे वापरतात. प्रॉब्लेम विचाराचा आहे. आणि चुकीचे गोष्टी माणूस पटकन करतो, चांगल्या गोष्टीला विचार करून सांगू असं म्हणतात आम्हाला लोक. आणि फोन मेसेज ऐकले की रिप्लाय देत नाहीत मित्रांनो. इथंच आपली अपयशाची आणि दारिद्र्याची सुरुवात आहे, गरिबीची सुरुवात आहे. गरिबी, दारिद्र्य, संकट निर्माण करतो आहे आपण, होत नाहीत. आणि जर होत असेल तर ते तुमच्या हातात नसतात, काही नैसर्गिक असतात.
परंतु तयारी जर आपल्याकडे प्लॅनिंग नसेल तर उपयोग नाही. मित्रांनो, जिंकण्यासाठी आपण सतत अलर्ट राहिलं पाहिजे. पैसे लागणार आहेत, पैसे वाढवले पाहिजेत. आपण बियाणंच संपून टाकतो. जसं 1 किलो ज्वारी पेरली तर काय होईल, 100 किलो होईल, आणि खाऊन टाकली तर 1 दिवसात संपून जाईल. आजकाल हेच चाललेलं आहे मित्रांनो. हे कुठेतरी बदललं पाहिजे, नाहीतर पुढचा काळ फार वाईट आहे. जिवंत असून मेल्याची अवस्था आहे. इतका लोकांना त्रास आहे. पैसे नाहीत, हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळत नाही, अन्न वस्त्र निवारासाठी पैसे नाहीत. ही अवस्था निर्माण आपण करतो, होत नाही. आणि बरेच लोक म्हणतात ते काय असतं, निगेटिव्ह विचारामुळेच माणूस बर्बाद होतो. आपल्याकडे वेळ असतो, 20-25 वर्षे आपण 20-25 वय असतं त्यावेळेस आपण कमवायला लागतो, त्यावेळेस आपण बचत करत नाही आणि शेवटी कळून उपयोग होत नाही. अधिक माहितीसाठी मला फोन करा. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. स्टार हेल्थचे मेडिक्लेम घ्या मित्रांनो. आता मार्केटमध्ये महागाईने वाढते का नाही. आता पेट्रोल 50 होतं, 105 आहे. आपण 105 देतो का नाही, तिथं वादत बसतो का, भांडत बसतो का. मग आपण बचतीला का असं वाद करतो. आम्ही पॉलिसी करा म्हणले की टाळाटाळ केली जाते. आमचं भागत नाही, आम्हाला पैसे पुरत नाहीत, आम्हाला नको आहे, असे उत्तर आम्ही ऐकतो रोज. ह्याच्यामुळे आपण खोदून आपण खड्ड्यात गाडून घेतो मित्रांनो. फक्त ह्याचे परिणाम यायला वेळ लागेल आणि त्यावेळेस तुम्हाला काही करता येईल. सुसाईड का करतात लोक मित्रांनो. चांगल्या गोष्टीला जो रिजेक्ट करतो ना, तो आयुष्यातनं एक्झिट होत असतो, बर्बाद होत असतो, कुटुंब बर्बाद होतं आणि स्वतःला खड्ड्यात घालत असतो मित्रांनो. चांगलं आणि वाईट हे आपल्याच हातात आहे. विचार चांगले असेल, चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिला असेल तर तुम्हाला चांगले विचार येतील, चांगलं कर्म करून तुमचं भलं होईल. अधिक माहितीसाठी मला फोन करा. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते मित्रांनो. आता ज्या लोकांच्या मॅच्युरिटी झाल्यात त्यांना नवीन पॉलिसी काढता येत नाही आणि त्यांच्याकडे पैसे पण नाहीत, रिटायर झालेले आहेत ना. म्हणजे आयुष्यातनं आपण कसं उघड्यावर येतो बघा, लक्षात घ्या. तुम्हाला जर ह्याचं ज्वलंत उदाहरण पाहिजे असेल, तुम्ही आश्रमामध्ये जावा, हॉस्पिटलमध्ये जावा. प्रश्न काय लोकांचे लक्षात येतील. आपण वेळ आहे वाया घालवू नका. तुम्हीच बर्बाद व्हाल, तुमचंच नुकसान होईल. सांगणाऱ्याचं कधी नुकसान होत नाही मित्रांनो. सांगणाऱ्याची किंमत कळणाऱ्यावर आहे. काही लोकांना अगोदर कळाली तर ते सुधारतात आणि काही उशिरा कळाली तर ते बर्बाद होतात. म्हणजे यश अपयश हे आपल्या मेहनतीवर आहे, कष्टावर आहे, विचारावर आहे. आणि ब्रँडेड विचार नाही ठेवले तर बर्बाद होणार माणूस. बघा, शेतकरी नाही पेरणी केली तर गवत उगवणार, रुग्णात ट्रीटमेंट नाही घेतलं मरणार, पावसाळ्यात डॅम जर नाही अडवलं तर पाणीच प्यायला मिळणार. तशीच अवस्था. तुम्ही जर आता पैसे कमवताय, पैशाची बचत नाही केली तर तुम्हाला तुमचे मुलंबाळंसुद्धा सांभाळणार नाहीत. फक्त गुन्हेगारासारखं जीवन जगावं लागेल. काही लोक सुसाईड करतात. ही वेळ आपण आणतो आपल्यावर. कर्मात ताकद आहे. जिंकण्यासाठी जन्म आपला आहे आणि ज्याला हारायचे त्यांनी चांगल्या गोष्टी करू नये. असे आहेत लोक, 99% लोक तेच आहेत मित्रांनो. सुधारणा झाली पाहिजे. आणि SIP, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड सगळ्या गुंतवणूक चांगल्या आहेत. परंतु तुम्हीच जर नसेल किंवा तुम्ही अपंग झालात तर हे प्रीमियम भरणार कुठून. म्हणजे आपण खोटा प्लॅनिंग करतोय. LICची पॉलिसी मजबूत करून बाकीचे व्यवहार करा. जसं गाडीलाच कुलूप लावलं नाही तर तुमची गाडी जागेवरच राहणार नाही, चोरीला जाणार. घराला कुलूप नाही लावल्यावर चोरी होईल का नाही. गाडीला ब्रेक नाही लावलं गाडी कुठेही जाईल ना, ॲक्सिडेंट होतील का नाही. तसंच आहे. मेन मुद्दाच आपण काढून टाकलेला आहे. आत्ताच्या नवीन पिढीला तर हे पटत नाही मित्रांनो. पुढचा काळ फार वाईट आहे. हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि 10-20 वर्षाला ऐका, तुमच्या लक्षात येईल. मी पुढचं सांगतोय मित्रांनो. आज महागाईने वाढली का नाही. पूर्वी 1-1 डझन मुलं होते, आज नोकऱ्या आहेत का. हे परिणाम कशामुळे झाले. दुर्गामी परिणाम आहेत. हे लॉंग टर्म इफेक्ट असतात मित्रांनो, शॉर्ट टर्म नाही. आपण एखादा विद्यार्थी अभ्यास करत नसेल, एखादा माणूस पैसे ठेवत नसेल तर 100% दिवाळखोर माणूस होणार. आणि अभ्यास करत नसेल तर त्याला काम चांगल्या प्रतीचं मिळणार नाही, नोकरी मिळणार नाही, डिग्री होणार नाही. आयुष्यात दुसऱ्यासाठी राबावं लागेल. हारण्यासाठी लोक प्रयत्न करतात. आम्ही जिंकण्यासाठी सांगतो, लोक हारण्यासाठी प्रयत्न करतात. आमचं जर नाही ऐकलं तर मी 100% हारणार. कारण आम्ही पेपरवर लिहून देतोय तुम्हाला. 10,000 भरले की 30 लाख रुपये लिहून देतो. असं कुठं होतं का. मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे मित्रांनो. पैसे काढल्यावर वाढतात असं होतं का कधी. तर निसर्गाच्या विरोध आहे ना. आपण बँकेतले पैसे काढल्यावर कमी होतात ना, इथं वाढतात. आणि हे आयुष्यभर. हे प्लॅन घेण्यासाठी लगेच फोन करा. हा प्लॅन पण होणार आहे. ओके, थँक्यू.